इकडे कल्याण, डोंबिवली, कोल्हापूर महापालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना राज्यभरातल्या नगरपंचायतीचे निकालही हाती येत आहेत। या निकालांमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यात पक्षाची पिछेहाट झाली आहे। सर्वात धक्कादायक निकाल नागपूरमध्ये लागलेत। बीड जिल्ह्यातल्या 4 नगरपंचायतीपैकी 3 नगरपंचायती राष्ट्रवादीने ओढून आणल्या, त्यामुळे पंकजा मुंडेंना दणका बसलाय। तर जालना जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना धक्का बसलाय। जाफराबाद आणि घनसावंगी नगर परिषदेत राष्ट्रवादीने मुसंडी मारली आहे। विदर्भातही भाजपची पिछेहाट झाल्याचं दिसतंय। भंडारा आणि वर्धा जिल्ह्यात नगरपंचायतीमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे। एकूण राज्याचं चित्र पाहता शिवसेना, भाजप युती आणि काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळते। मात्र नगर परिषदा आणि नगरपंचायतीचा निकाल बघता लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पराभवानं मरगळ आलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नवी उभारी मिळाली आहे, तर भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरते आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।